नमस्कार मित्रांनो, आज आपण महाभारतातील बर्बरीक नावाच्या पात्राची ओळख करून घेणार आहोत. त्यांनाच कलियुगामध्ये खाटूश्याम या नावाने ओळखले जाते. भगवान श्रीकृष्णाने त्याच्याकडून त्याचं मस्तक दान मागितलं आणि त्याने भगवान श्रीकृष्णाला त्याचं ते मस्तक दान दिल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्याला आपलं एक नाव दिलं, ते म्हणजे श्याम. त्याचं नाव आहे खाटू, पण भगवान श्रीकृष्णाचं श्याम हे नाव त्याला दिल्यामुळे त्याच देवतेला कलियुगामध्ये खाटूश्याम या नावाने ओळखले जाते. खाटूश्याम हे भगवान श्रीकृष्णाचे कलियुगातील अवतार मानले जातात, जे पांडव भीम यांचे नातू घटोत्कचाचे पुत्र बर्बरीक हे आहेत. त्याचा इतिहास असा सांगितला जातो की ज्या वेळेला महाभारताचं युद्ध ठरलं, अनेक लोकांनी मध्यस्थी केली की हे महाभारताचं युद्ध होऊ नये. भगवान श्रीकृष्णाने देखील मध्यस्थी करून कौरवामधला ज्येष्ठ असणारा कौरव दुर्योधन, या दुर्योधनाकडे जाऊन श्रीकृष्णाने सांगितलं की दुर्योधना, पांडव हे 5 आहेत आणि 5 पांडवाला तू 5 गावं देऊन टाक आणि हे युद्ध आपल्याला टाळता येईल, युद्ध तू करू नकोस. त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं की सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन पण मी त्यांना युद्धाशिवाय देणार नाही, त्यांना युद्धच करावं लागेल, त्याशिवाय मी त्यांना काहीच देणार नाही. शेवटी श्रीकृष्णाच्या गोष्ट लक्षात आली की आता युद्ध अटळ आहे. आणि मग ज्या वेळेला श्रीकृष्णाकडे दुर्योधन आणि अर्जुन मागण्यासाठी गेले, तर अर्जुनाने श्रीकृष्णाला मागितले आणि दुर्योधनाने त्याची नारायणी सेना मागून घेतली आणि युद्धाला प्रारंभ होणार त्यावेळेला घटोत्कचाचे पुत्र असणारे बर्बरीक यांच्याकडे भगवान श्रीकृष्ण गेले. आणि श्रीकृष्ण गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्या बर्बरिकाला विचारलं की बाबा, तू कोणाच्या बाजूने लढणार आहेस? कारण आता भारतीय महायुद्धाला सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण पृथ्वी तलावरचे योद्धे या ना त्या बाजूने लढणार आहेत. जवळपास 18 अक्षौहिणी सैन्य त्या युद्धामध्ये लढणार होतं. 11 अक्षौहिणी सैन्य हे कौरवाच्या बाजूने आणि 7 अक्षौहिणी सैन्य हे पांडवाच्या बाजूने लढणार आहे. तू कोणती बाजू घेऊन लढणार आहेस? असं श्रीकृष्णाने विचारल्यानंतर श्रीकृष्णाला बर्बरिकाने सांगितलं की मी कुणाची बाजू घेणार नाही, पण मी नक्की लढणार आहे. कोणत्या बाजूने? तर ज्याची कोणती बाजू कमकुवत असेल त्या कमकुवत बाजूने मी लढेल. उदाहरणार्थ, जर पांडव हारायला लागले तर मी पांडवाच्या बाजूने उभा राहील, जर कौरव हारायला लागले तर मी कौरवाच्या बाजूने उभा राहील. म्हणजे हारे का सहारा श्याम हमारा, हे जे खाटूश्यामजीच्या बाबतीमध्ये बोललं जातं, म्हणजे हरणारे आहेत, अशा हरणाऱ्या माणसाला साथ देणारी देवता म्हणजे खाटूश्याम. आणि आजही त्यांची प्रसिद्धी आहे. भगवान श्रीकृष्णाला तीच गोष्ट त्यांनी सांगितली की जी कोणती पार्टी हरेल, हरण्याच्या परिस्थितीमध्ये असेल, मी त्यांच्या बाजूने उभा राहून त्यांच्या बाजूने लढून त्यांना विजयापर्यंत नेण्याचा मी प्रयत्न करील. भगवान श्रीकृष्णाने विचार केला, जर याने असं केलं तर हे युद्ध कधीच संपणार नाही. उदाहरणार्थ, जर पांडव हरायला लागले तर हा पांडवाच्या बाजूने उभा राहील, कौरव हरायला लागले तर कौरवाच्या बाजूने उभा राहील. मग कसं युद्ध तर पूर्ण होणार नाही. पण भगवान श्रीकृष्णाने विचारलं की तू ठीक आहे, तू लढणार आहेस, पण तू कसा लढणार? त्यावेळेला त्याने सांगितलं, माझ्याकडे 3 बाण आहेत. आणि ते 3 बाणाचे चमत्कार बघण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला विनंती केली की तू कसे हे बाण चालवतोस? त्यावेळेला समोर असलेल्या एका पिंपळाच्या झाडावरती ते बाण चालवायला श्रीकृष्णाने त्याला सांगितले. आणि फक्त एक सांगितलं की या झाडावरची जे पिकलेली पानं आहेत तेवढेच तू पाड. असं म्हटल्यानंतर त्याच्याकडे जे 3 बाण होते, म्हणून तर म्हणतात ना, 3 बाण के धारी तीनों बाण चलावो ना, असं खाटूश्यामजीच्या बाबतीमध्ये बोललं जातं. जे 3 बाण त्याच्याकडे होते, त्याने त्यामधला एक बाण सोडला आणि एक बाण सोडल्यानंतर एका बाणाने हिरवे असलेले सगळे पानं चिन्हित केले की ते पानं त्याला तोडायचे नव्हते. दुसरा बाण सोडून बाकीच्या गोष्टी त्यांनी चिन्हित केल्या आणि तिसरा बाण सोडून जेवढे पिवळे पानं आहेत तेवढे सगळे त्यांनी तोडले. पण श्रीकृष्णाने एक पिवळं पान त्याच्या पायाखाली असं दाबून ठेवलं. सगळ्या पानाला छेद केल्यानंतर तो बर्बरीकचा बाण श्रीकृष्णाच्या पायाजवळ आला
आणि श्रीकृष्णाच्या पायाजवळ बाण आल्यानंतर त्या पायाच्या जवळ येऊन थांबल्यानंतर बर्बरिकाने सांगितलं की तुमच्या पायाखाली जे पान आहे त्या पानाचा छेद घेण्यासाठी हे माझा बाण इथे येऊन थांबलेला आहे. तुमच्या पायाच्या खाली असलेल्या पानाचा छेद त्या बाणाला घ्यायचा आहे. पाय तुम्ही उचला. श्रीकृष्णाने पाय उचलल्यानंतर त्या बाणाने त्या पानाचा भेद घेतला. श्रीकृष्णाने त्याच वेळेला सांगितलं की बर्बरिक, तुझा पान ज्या माझ्या पायाच्या जवळ येऊन थांबला त्याच पायाला बाण लागून मी माझा अवतार कार्य पुन्हा संपवणार आहे. आणि मित्रांनो, खरंच नंतर द्वापार युगाच्या शेवटी श्रीकृष्णाने ज्या वेळेला आपला अवतार संपवायचा होता त्यावेळेला अवतार संपवण्यासाठी श्रीकृष्णाने बर्बरिकचा बाण ज्या पायाच्या जवळ येऊन थांबलेला होता त्याच पायाला बाण लागून श्रीकृष्णाने आपला अवतार संपवलं. आपल्याला कथा ज्ञात असेल की जरा नावाचा व्याध तो त्या जंगलामध्ये शिकार करण्यासाठी फिरत असताना भगवान श्रीकृष्ण 56 कोटी यादव हे सगळे आपापसामध्ये भांडणं करून मेले. बळीराम दादाने देखील आपलं अवतार कार्य संपवलं. त्यावेळेला श्रीकृष्णाने अर्जुनाला जवळ बोलवून सांगितलं की जा, इथून 3 दिवसानंतर सोन्याची द्वारका समुद्रामध्ये बुडेल. तिथे असलेल्या माझ्या पट्ट राण्या, तिथे असलेले माझे वसुदेव, देवकी, पिताश्री या सगळ्यांना बाजूला काढ आणि हस्तिनापूरला घेऊन जा आणि मी गेलो म्हणून सगळ्यांना माझा निरोप दे, माझा नमस्कार सगळ्यांना सांग. आणि मग अर्जुन परत गेल्यानंतर श्रीकृष्ण त्या जंगलामध्ये समुद्राच्या काठावरी असलेल्या त्या जंगलामध्ये एका पिंपळाच्या वृक्षाच्या बुंध्याला पायावरती दुसरा पाय ठेवून डोळे लावून आपल्या अवतार कार्याचं मनन चिंतन करत होते. मी कुठे जन्म घेतला, माझ्या अवतार कार्यामध्ये मी काय काय गोष्टी केल्या, या सगळ्याचा विचार ते करत असताना तो जरा नावाच्या व्याधाला पायाचा तळवा हरणाच्या तोंडासारखा दिसला आणि त्याला वाटलं इथे एखादं हरण बसलेलं लपून. म्हणून त्याने तो बाण भात्यामधून काढून बाण सोडला श्रीकृष्णाच्या दिशेने आणि तोच बाण येऊन श्रीकृष्णाच्या पायाला लागला आणि श्रीकृष्णाने आपलं अवतार कार्य संपवलं. मला सांगायचा मुद्दा असा की जरा नावाच्या व्याधाने पायाला जो बाण मारला त्यावेळेला बर्बरिकला सांगितलं होतं श्रीकृष्णाने की तुझा बाण ज्या माझ्या पायाच्या जवळ येऊन थांबला आहे त्याच पायाला बाण लागून माझं मी अवतार कार्य संपवणार. आणि मग जाताना श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला होता की मी तुझ्याकडे दान मागतोय. तर मग ते युद्ध पूर्ण होण्यासाठी, ते युद्ध बघण्यासाठी श्रीकृष्णाने काय केलं होतं तर त्याचं शिर दान मागितलं. आणि ते शिर एका बाणावरती ठेवून महाभारताचं युद्ध सुरू असताना ते शिर वरून सगळं बघत होतं, निहाळत होतं. त्याचं धड नव्हतं, फक्त मुंडकं शिर ज्याला आपण म्हणतो ते बघत होता बर्बरिक. भारतीय महायुद्ध संपल्यानंतर पांडवाचा विजय झाला, कौरवांची हार झाली. श्रीकृष्णाने विचारलं की अरे या युद्धामध्ये सगळेजण लढले, पण तुझ्या नजरेत कोणता योद्धा सरस होता, कोण इमानदारीने लढलं आणि कोण बलवान तुला वाटला. त्यावेळेला त्या बर्बरिकाने सांगितलं की मी सगळं युद्ध बघितलं. अर्जुनाचे बाण यायचे, कौरवाचे बाण यायचे, भीष्माचार्य, द्रोणाचार्य या सगळ्यांचे बाण एकमेकावर धडकत होते. अर्जुनाचे बाण तर लांबच असायचे पडलेले, पण तुमचं सुदर्शन चक्र ते बाण घेऊन पुढे जायचं आणि ते शत्रूच्या सैन्यावरती बाण जाऊन लागायचे. तुमचंच सुदर्शन चक्र संपूर्ण युद्धामध्ये फिरताना मला बघायला मिळालं. म्हणजे तुमच्याच शक्तीने पांडव हे जिंकले. हे पांडवाला देखील त्यांनी समजावून सांगितलं की तुम्ही तुमच्या ताकदीवरती जिंकलेले नाही, श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रामुळे तुमचा विजय झालेला आहे, असं बर्बरिकने त्यावेळेला सांगितलं. तिन्ही भुवनाचा मालक असलेला श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्णाने त्याच्याकडे दान मागितलं होतं, ते त्याचं शिर आणि त्याच्या बदल्यामध्ये स्वतःचं श्याम असलेलं नाव श्रीकृष्णाने त्याला दिलं. म्हणून तर त्याला खाटू श्याम म्हटलं जातं. आणि आजही तो खाटू श्याम हारे का सहारा, जे हरलेली लोक आहेत त्यांना विजयी करण्यासाठी राजस्थानमध्ये बसलेले आहेत. नक्की आपल्याला ज्या वेळेला वेळ भेटेल त्यावेळेला खाटू श्यामजीचं दर्शन घेऊन तुम्ही या. कमेंट करून आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.